शांत बसा ना, एकदा सांगितलेलं कळत नाही. बबन दादा किती मोठ्याने ओरडताय, लहान मुलं आहेत होती. हे बघा सावली मॅडमने ऐकलं ना तर त्या काय करतील मला सांगू नका. हे हळू रांगेत उभ्या राहो प्लीज, नीट नीट व्यवस्थित. क्षमाताई इथे. क्षमाताई, कार्यक्रमाची वेळ होत आली, ओवी नाही आली अजून. तिचा पहिला परफॉर्मन्स आहे, ती नाही आली ना तर गडबड होईल. सावली ते तुम्ही काळजी करू नका. मी आता मगाशीच ओवीच्या काकूंशी बोलले, मी त्यांना लोकेशन सुद्धा पाठवले, त्या येतीलच इतक्यात. येतील ना नक्की? हो. मला काळजी वाटते हो. ओवीसाठी गाणं म्हणजे तिचं स्वप्न आहे. आजच्या दिवशी ती ऍब्सेंट राहायला नको. साऊ, आजचा दिवस तुझा संयम पाहणार आहे, कळलं का? गुरुकुल हे आपलं एक स्वप्न होतं आणि स्वप्न पूर्ण करायची म्हटल्यावर अडचणी येणारच. बाबा बरोबर आहे तुमचं, पण मला असं वाटतं की आपण थोडा वेळ वाट बघूयात, ओवी येईल लगेच. हो पण अबीरचं काय? अबीर कार्यक्रमाच्या वेळी ओवीच्या बाबांसोबत फिरायला गेलाय. तुमचं काही बोलणं झालंय का त्याच्याशी? निघालाय का तो? तू काळजी करू नको, त्याचा सुपर हिरो त्याला वेळेत इथे घेऊन येणार म्हणजे येणार. तू तुझी तयारी कर जा. ठीक आहे, मी आलेच. रतन शेठ, तू मला फटकेल देतील की रे? पण जर सुपर हिरो आली ना तर तुझ्या बुडाखाली फटाके फोडतील की रे, फटाके, बम बम. म्हणून मी त्याला इथे बोलवणार नसतो की रे. फोन लाव सारंगला म्हणतो मी, लाव. मी त्यांना फोन लावणार नाही. तुम्हाला मारल्यावर काही पण कर. अरे अरे मगासपासून तुला मी असा प्रेमाने सांगतोय, कंट्रोल करून सांगतोय. डोंट टेक माय एक्झाम अबेर. अरे तुला मी बेळगाव पासून पुण्यापर्यंत इथं शोधत आलो की रे. त्या सारंगचा नंबर काढायला मला वेळ लागणार नाही म्हणून सांगतो. तू स्वतः त्याला फोन कर आणि इथे बोलवून घे. मग त्याला असा समोर मार खाताना मला बघायचंय. ती मजा मला घ्यायची रे. अरे नको, आता वेळ वाया घालू नको. कार लवकर ये रोहिता. अरे फोन आण की रे पटकन. चाल लवकर फोन लाव, चाल. मी तुला एकदा सांगितलं ना, मी सुपर हिरोला फोन करणार नाही म्हणजे नाही की हो. अरे अबीर, अभ्या तू असा ऐकणार नाही तर जळगर. सुपर हिरो सारंग सातरंग. हा तुझा मी करतो बघा बेरंग. बरं झाला तू स्वतःहून मनाच्या दारात आलास की रे. आता तुला मी इथून जिवंत सोडत नसतो बघा. सुपर हिरो, तुम्ही इथे कशाला आलात म्हण तुम्ही? अरे सारंगा सातरंगा बोलतो की रे मला. हा 7च रंग माहितीये त्याला, बाकीचे रंग दाखवायला नको. रतन सेठ मरणाच्या दारात त्याला आवडतं बघ मला, म्हणून आलोय. एकटाच. सुपर हिरो
love that. And that loves me. सुपरहिरो 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 उठा ना सुपरहिरो सुपरहिरो उठा ना सुपरहिरो सुपरहिरो उठा ना सुपरहिरो सुपरहिरो उठा ना सुपरहिरो ए त्याला बाजूला कर की रे सुपरहिरो उठा ना ए सोडा मला सोडा ए त्याचं तोंड बंद कर की रे सोडा मला बेबी ए रोहित्या हा याचा सुपर हिरो मिळालाय का जिवंत बघ की रे जरा हा असा सहजासहजी मिळाला नाही पाहिजे बघा नाहीतर मजा मजा कशी येणार बघा की रे लवकर जिवंत असतोय की हो तेच म्हणतो मी बघा हा असा सहजासहजी मेला नाही पाहिजे हा सारंग नावाचा भूत सहजासहजी मरणार पण नाही बघा ए सारंगा तुला असा नाही म्हणणार तुला हाल 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 करून मारणार की रे बागच तो मोनिकाला दार उघडायचंय मला चावी हवी आहे. नाही देणार. मोनिका मला चावी हवी आहे. अमृताताई, मी तुम्हाला मगाशीच स्पष्ट भाषेत सांगितलं ना की चावी मिळणार नाहीये म्हणून. पण तरी तुम्ही परत आलात तर आता आई साहेब पण समोरच आहेत. मग त्यांच्या समोर पुन्हा एकदा सांगते, तुम्ही आणि त्या ओवीने या घरातला सगळ्यात मोठा गुन्हा केलाय. आईंनी ज्या सावलीची एकही मला काही ऐकून घ्यायचं नाही. मला चावी हवी आहे. मला चावी दे. नाही मिळणार. मोनिका मला चावी हवी आहे. आई साहेब इथेच बसल्यात. जर त्यांनी परमिशन दिली तर मी चावी देईन.